करू शकता. ओके, तर आपण ऑनलाईन क्लास आजचा आपण स्टार्ट करण्या अगोदर मला जस्ट तुम्हाला विचारायला आवडेल की तुम्हाला सगळ्यांना मराठी भाषेमध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे की तुम्हाला कुठली दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे जर कोणाला अंडरस्टँड करायला प्रॉब्लेम होत असेल, मी जेव्हा तुम्हाला शिकवेन तेव्हा एखादा सुद्धा शब्द तुम्हाला जर समजला नाही तर तुम्ही कोणाचीही मदत घेऊन चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकू शकता किंवा तुमचं हँड रेस करू शकता. मला कॅमेरामध्ये सुद्धा तुम्ही दिसताय. ओके, काहीही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके, तर आपण सुरुवात करूया. तुमचं 8वीचा जो पहिला धडा आहे, कोणी एखादा हात वर करून मला सांगेल का कोणता धडा आहे पहिल्यांदा तुम्हाला? कोणीही अनम्यूट करून सांगू शकते. तुमच्या पहिल्या धड्याचं नाव सांगा मला, काय आहे? सजीव सृष्टी. ओके, सो तुमच्या पहिल्या धड्याचं नाव आहे सजीव सृष्टी व सूक्ष्म जीवांचे वर्गीकरण. ओके, तर पहिल्यांदा मला विचारायला आवडेल तुम्हाला. ओके, तुम्ही अनम्यूट ठेवू शकता आणि म्हणजे जोपर्यंत मी प्रश्न विचारते तुम्हाला तोपर्यंत. हॅलो, अच्छा, काही प्रॉब्लेम नाही. पुस्तक नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण आपला हा पहिलाच सेशन आहे. त्यामुळे आपण फक्त बघणार आहोत की ओके, एक मिनिट अनम्यूट. ओके, हा, ओके, म्यूट करू शकता हे एक व्हिडिओ चालू आहे, तो म्यूट होईल का? हॅलो, तुमचा माईक म्यूट कराल का जरा? प्लीज म्यूट कराल का? म्यूट. ओके, आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला. ओके, तर तुम्ही हँड रेज करू शकता तुमचा. जेव्हा तुम्हाला आन्सर द्यायचा असेल, मी तुमचं नाव घेईल, त्याच्यानंतर तुम्ही आन्सर करू शकता. तर पहिला आपला जो धडा आहे तो आहे सूक्ष्मजीवांविषयी. ओके, तर तुम्हाला सूक्ष्मजीव माहिती आहे काय आहे? ओके, तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण टाकू शकता आणि कोणी एक अनम्यूट करून मला आन्सर देऊ शकतो. तुम्हाला सूक्ष्मजीवांबद्दल काय माहिती आहे? ओके, हा, एक कोणीतरी अनम्यूट केलेलं आहे. हा, सूक्ष्मजीव म्हणजे काय?
कोणी सांगेल मला सूक्ष्मजीव म्हणजे काय? ओके, ठीक आहे. आपण सुरुवात करूया. आपण सेशनला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवते. त्याच्यातून आपल्याला कळेल की आपलं शरीर आहे ते छोट्या छोट्या सेल्सनी बनलेलं आहे आणि त्या सेल्स प्रमाणेच आपल्या आजूबाजूला सुद्धा काही प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत जे आकाराने खूप लहान असतात. ओके, सूक्ष्मजीव म्हणजे काय, तर आपल्याला असे जीव जे आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. इथे जी विंडो आहे प्लीज म्यूट करा. रामकृष्ण समथिंग आश्रम. ओके, जितने भी बच्चे यहाँ पे अपना प्लीज माइक ऑफ करेंगे, मैम को सिर्फ सुनेंगे क्लास में, और अगर मैम क्वेश्चंस का कोई आंसर आपसे सीख करती हैं, चाहती हैं, तो आप साइन लैंग्वेज में आंसर देंगे, क्योंकि बहुत सारे स्कूल्स हैं, अनम्यूट करेंगे तो आवाज नहीं आएगी। मैं चाहती हूँ कि जितने भी बच्चे यहाँ पे हैं, जितने भी टीचर्स हैं, इस क्लास को बहुत ध्यान से सुने, ताकि आप लोगों को एक रुचि आए इस सब्जेक्ट में। और थैंक यू। ओवर टू यू। ओके, थँक्यू मॅम. ओके, तर आपण अशा प्रकारे आजच्या सेशनला स्टार्ट करत आहोत. तर आपण जेव्हा सूक्ष्मजीवांबद्दल शिकणार आहोत त्याच्या आधी तुम्हाला मी एक व्हिडिओ दाखवते, ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सेल बद्दल माहिती दिलेली आहे. तर सेल काय आहे, आपल्या बॉडीमध्ये काय फंक्शन करतात, तर त्याच्याबद्दल आपण शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण एक व्हिडिओ पाहूया आणि मग त्याच्यानंतर कंटिन्यू करूया. आपल्या सगळ्यांना स्टोरी बुक्स वाचायला आवडतात. प्रत्येक स्टोरी ही सेंटेन्सेसनी बनते, जे वर्ड्सनी बनतात. आणि वर्ड्स कशाने बनतात? हो, ते लेटर्सनी बनतात. जर तुम्ही लक्षपूर्वक पाहाल तर आपल्या आसपास सगळं काही कोणत्या ना कोणत्या एंटिटीने बनलेलं आहे. ह्या छोट्या एंटिटीजना बेसिक युनिट्स म्हणतात. तुम्हाला माहित आहे का की आपली बॉडी सुद्धा बेसिक युनिट्सनी बनली आहे? हो, हे खरं आहे. जरी ही एक सिंगल बॉडी दिसली तरी मुळात ती लाखो बेसिक युनिट्सनी बनली आहे. काही आयडिया ह्या युनिट्सना काय म्हणतात? हो, ह्यांना सेल्स म्हणतात. आपली किंवा कुठल्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझमची बॉडी बनते ती वेगवेगळ्या टाइप्स आणि नंबर ऑफ सेल्सनी. एखाद्या ऑर्गॅनिझमची बॉडी बनवायला किमान किती सेल्स लागतात ह्याचा काही अंदाज? मला खात्री आहे की तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे. अगदी बरोबर. असे पण ऑर्गॅनिझम्स असतात जे फक्त सिंगल सेलने बनलेले असतात आणि त्यांना काय म्हणतात? त्यांना युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स म्हणतात. बॅक्टेरिया हे या कॅटेगरीचं एक उत्तम एक्झाम्पल आहे. आणि आपल्यासारख्या ऑर्गॅनिझम्सला काय म्हणतात? बरोबर, आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्सच्या कॅटेगरीमध्ये आहोत, ज्या ऑर्गॅनिझम्सची बॉडी अनेक सेल्सनी बनलेली असते असे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जर आपल्या बॉडीमध्ये इतके सारे सेल्स आहेत तर हे सगळे एकसारखेच आहेत का? बिलकुल नाही. जसं आपल्या बॉडीमध्ये अनेक सेल्स आहेत तसंच त्यांचे खूप सारे प्रकार सुद्धा आहेत. उदाहरणार्थ हे सेल्स पहा. हे खूप वेगळे दिसतात, पण आश्चर्य असे की हे तीनही आपल्या बॉडीचे पार्ट्स आहेत. होय, हे एक ओवम आहे, त्या पुढचा हा एक न्यूरॉन आहे आणि हा अंतिम सेल एक रेड ब्लड सेल आहे. ह्यांचे स्ट्रक्चर्स, शेप्स आणि साइजेस जितके वेगळे आहेत तितकेच त्यांचे फंक्शन्स सुद्धा. अशा प्रकारे आपली बॉडी ही अशा भिन्न प्रकारच्या सेल्सच्या वेगवेगळ्या मात्रांनी बनली आहे. आज आपल्याला ह्या फॅक्ट्स माहीत आहेत, पण कधी विचार केलात की ह्या सगळ्या फॅक्ट्सचा शोध मुळात लावला कसा गेला? चला तर मग आपण काळात मागे प्रवास करूया आणि सेल्युलर स्टडीजच्या इतिहासावर नजर टाकूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. प्राची, are you there? तर तुम्ही याच्यामध्ये पाहिलं असेल की सेल्स कसे बनतात. जेव्हा आपण एखादं वाक्य रचना करतो
ओके, तेव्हा ती वाक्यरचना ही छोट्या छोट्या शब्दांपासून झालेली असते. जसं की आपल्याकडे अल्फाबेट्स आहेत, ABCD असे आपल्याकडे किती अल्फाबेट्स आहेत? टोटल 26 अल्फाबेट्स आहेत, 26 अल्फाबेट्स आहेत. ओके, तसंच त्या प्रकारे आपल्याकडे मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा भरपूर सारे शब्द आहेत. ओके, या शब्दांचे मिळून काही वर्ड्स बनतात. ह्या अक्षरांचे काही मिळून शब्द बनतात आणि या शब्दांपासून वाक्य बनतं. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सेल आहेत. ओके, हे सेल प्रत्येक ठिकाणी सारख्या प्रकारचे नाही आहेत. ओके, काही ठिकाणी जसं की केसांचे ज्या पेशी आहेत त्या वेगळ्या आहेत, आपल्या नखांच्या पेशी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत, आपली जी त्वचा आहे त्याची पेशी जी आहे ती वेगळी आहे, आपले जे स्नायू आहेत त्यांचे पेशी ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत. ओके, तर अशा प्रकारे ह्या ज्या पेशी आहेत, ओके, त्या आपल्याकडे आपल्या बॉडीमध्ये आहेत, आपल्या शरीरामध्ये आहेत. आणि आपलं शरीर जे आहे ते एका पेशीपासून बनले आहे का? नाही, ते एका पेशीपासून बनलेले नाही आहे, तर ते खूप साऱ्या पेशींपासून बनलेलं आहे. ओके, पण ते म्हणजे आपल्या आजूबाजूला असेही काही ऑर्गॅनिझम्स आहेत, असेही काही प्राणी आहेत ज्यांचं शरीर हे फक्त एक पेशीने बनलेलं आहे. ओके, आणि अशा जे सजीव आहेत यांना एकपेशीय सजीव असे म्हटलं जातं. ओके, तर आपल्या जर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की सेलचा शोध जो आहे तो कशा प्रकारे लागला, आणि जेव्हा आपण एखाद्या पेशीचा विचार करतो तेव्हा दोन प्रकारच्या पेशी ज्या असतात, दोन प्रकारचे ऑर्गॅनिझम जे आहेत ते इथे आपल्याला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. ओके, तर मी तुम्हाला ज्यांच्याकडे पुस्तक नाही आहे त्यांच्यासाठी मी जस्ट एक बुक प्रेझेंट करते आणि त्याच्यावरून कोणीही एक जे आहे ते वाचून दाखवू शकतो आणि त्याच्यानंतर आपण मग त्याचं एक्सप्लेनेशन घेऊया. ओके, ओके, कोणत्याही शाळेच्या एखाद्या विद्यार्थीने उभं राहून हा जो पहिला पॅरेग्राफ आहे तो वाचून दाखवू शकतो सगळ्यांना. कोणीही एकाने पुढाकार घ्या आणि वाचा. द्विनाम पद्धती कोणी शोधली? द्विनाम पद्धतीने नाव घेताना कोणते पदार्थ आपण आपण पाहिले की अन्नग्रहण असा करण्यासाठी एकच कोणीतरी वाचावं, बाकीच्या सगळ्यांनी म्यूट करा. मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणांनी पृथ्वीवरील सजीवांत अनुकूलन झालेले आढळते. अनुकूलन साधताना एकाच जातीच्या सजीवांतही विविध बदल झालेले दिसतात. 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहेत. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सजीवांतील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या या प्रक्रियेला जैविक वर्गीकरण म्हणतात. रॉबर्ट हार्डिंग विटाकर 1920-1980 अमेरिकन परिस्थिती तज्ञ इकॉलॉजिस्ट होऊन गेले. त्यांनी इसवी सनाच्या 1969 मध्ये सजीवांची 5 गटांत विभागणी केली. वर्गीकरणासाठी विटाकर यांनी पुढील निश्चित इथपर्यंत ठीक आहे. तर आपण जेव्हा आपल्या आजूबाजूला जेवढे प्राणी आहेत ओके त्यांचा जर विचार केला, म्यूट करा तुम्ही तुमचे माईक म्यूट करा. आपल्या आजूबाजूला जेवढे पण सजीव आहेत
यांचा जेव्हा आपण विचार करतो, ओके, तर सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू यांच्यामध्ये तर काय फरक आहे तो आपल्याला माहितीच आहे. सजीव वस्तू, सजीव व्यक्ती जे आहेत ते श्वसन करू शकतात, सजीव वस्तू जे आहे ते हालचाल करू शकतात, त्यांची वाढ होते, ओके. तर अशा प्रकारचे जे काही गुणधर्म आहेत ते सजीवांचे आहेत आणि निर्जीव या गोष्टी करू शकत नाही. तर आपल्या सृष्टीवर असे अनेक प्राणी उपलब्ध आहेत आणि एवढ्या सगळ्या प्राण्यांचा आपण अभ्यास करणं हे आपल्यासाठी खूप कठीण असतं. तर मग हे त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्यांचं वर्गीकरण करायला पाहिजे. तर मला कोणीही एक उत्तर देऊ शकता, तुम्ही तुमचं हँड सुद्धा रेज करू शकता आणि मला सांगू शकता की आपण जेव्हा सजीवांचं वर्गीकरण करतो, ओके, ते वर्गीकरण म्हणजे काय? कोणी मला सांगेल का वर्गीकरण म्हणजे काय? कोणीही एक जो आहे तो म्यूट करू शकतो, अनम्यूट करू शकतो आणि उत्तर देऊ शकतो. तुम्हाला कोणाला माहिती आहे का की वर्गीकरण म्हणजे काय? सजीवांचे गट. हा, सांग. प्रकार. सजीवांचे गट पाहणे. ओके, तर आपण जे सजीव आहेत, ओके, जे ज्यांचे गुणधर्म सेम आहेत, सारखे आहेत, एकसारखे आहेत, त्यांचे एका गटामध्ये विभागणी करत असतो. तर एका गटामध्ये जर तुम्ही एखाद्या गटाचा अभ्यास करत असाल तर त्या गटामध्ये जेवढे पण प्राणी किंवा जेवढे पण ऑर्गॅनिझम्स असतील त्यांचे सगळ्यांचे गुणधर्म जे आहेत ते सारखे असतात. ओके, तर याला आपण म्हणतो की वर्गीकरण करणं. मग आपल्याला जर एखादा सस्तन प्राण्याबद्दल शिकायचं असेल, ओके, तर आपण एक गट कोणता शोधणार आहोत? सस्तन प्राण्याचा गट आपण पाहणार आहोत. तर त्या सस्तन प्राण्याच्या गटाचा जेव्हा आपण विचार करतो तर त्या गटामध्ये येणारे जेवढे पण प्राणी आहेत त्यांचे जे गुणधर्म असतात ते सारखे असतात. तर आपण याच्यामध्ये जेव्हा आपण पहिल्यांदा वर्गीकरण करणार आहोत तेव्हा काही गोष्टींचा विचार करणार आहोत. पहिला जो टप्पा आहे वर्गीकरणामध्ये सजीवांचा ते आहे त्यांची पेशी. ओके, तर पेशी ही दोन प्रकारची असते. पहिलं आहे आदि केंद्रकी आणि आहे दृश्य केंद्रकी. इथे तुम्ही बघू शकता पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तुमच्याकडे जर वही असेल तुमच्या सोबत तर मला असं वाटतं की तुम्ही हा जो चार्ट दिलेला आहे वर्गीकरण पद्धतीचा, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत, तर तो एकदा तुम्ही लिहून काढलात तरी चालेल. ओके, तर पहिला जो टप्प्यामध्ये विभागणी केलेली आहे ते आहे आदि केंद्रकी, दुसरा आहे दृश्य केंद्रकी. आदि केंद्रकी म्हणजे काय? तर याला इंग्लिशमध्ये आपण युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिक असं म्हणतात. तर पेशी, जेव्हा आपण पेशींचा विचार करतो तेव्हा काही पेशी ज्या आहेत त्यांच्यामध्ये केंद्रक असतं आणि काही पेशी ज्या आहेत त्यांच्यामध्ये केंद्रक नसतं. ओके, तर या आदि केंद्रकी ज्या पेशी आहेत त्या मोस्टली म्हणजे ज्या नेहमी ह्या एकपेशीयच असतात, म्हणजे त्यांच्यामध्ये फक्त एकच पेशी असते. एका पेशीपासून बनलेला तो सजीव असतो. आणि जेव्हा आपण दृश्य केंद्रकी बोलतो, ओके, त्या दृश्य केंद्रकीमध्ये जो ऑर्गॅनिझम असतो, जो सजीव असतो तो एक पेशीय सुद्धा असू शकतो आणि तो बहुपेशीय सुद्धा असू शकतो. तर आपण जेव्हा आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, तुम्ही 10वी पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला या दोघांमधला जो फरक आहे तो विचारला जाणार की आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी मधला फरक काय आहे. ओके, तर आदि केंद्रकीमध्ये एक पेशीय जे सजीव असतात त्यांच्यामध्ये यांनी उदाहरण दिलेलं आहे. ओके, ते उदाहरण आहे मोनेरा. ओके, आणि दृश्य केंद्रकीमध्ये जे एकपेशीय सजीव असतात त्यांचं उदाहरण इथे दिलेले आहे ते म्हणजे प्रोटिस्टा. ओके, आणि जे बहुपेशीय असतात त्यांना त्यांचे उदाहरण दिलेले आहे कवके, वनस्पती आणि प्राणी. कवके म्हणजे काय? तर आपल्याकडे जी बुरशी असते माहिती, जेव्हा आपण कुठलाही पदार्थ खूप वेळासाठी ठेवलेला असतो तर त्याच्यानंतर एक बुरशी जमा होते त्याच्यावर. ओके, त्याला कवके असं म्हणतात. वनस्पती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्राणी सुद्धा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. यांचं जे कवके आहेत यांच्यामध्ये हे जे कवके आहेत ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. वनस्पती जे आहेत त्यांच्या पेशीवर
एक प्रकारचं आवरण असतं, त्याला बोलतात पेशी भित्तिका. ओके, आणि हे प्रकाश संश्लेषण करू शकतात. त्याच्यानंतर आले प्राणी. प्राणी यांचे सुद्धा एक प्रॉपर पेशी असते त्यांच्यामध्ये, परंतु त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आवरण नसतं, म्हणजेच पेशी भित्तिका नसते. मला असं वाटतं मी तुम्हाला 2 मिनिटाचा वेळ देते. तुम्ही हे लिहून काढा एकदा. हा जो चार्ट दिलेला आहे तुम्हाला लिहून काढा. पहिले वर आहे सजीव. सजीवाचे 2. You want them to draw this chart? Yes, ma'am. No, so we will share the PPT. They will draw. Don't waste this time. Okay. So we will share every document. उनको बोलो बाद में कर लेंगे. We'll share the PPT. So you have a PPT. Pooja has shared PPT with you. Can you use that PPT? I'll just check, ma'am, if she has shared. Just a minute. Just give me a minute. Correct. वेरी गुड चंदू सर, आपके यहाँ के जो बच्चे हैं उन्होंने ड्रॉ कर लिया, वेरी नाइस. लेकिन हम ऑनलाइन में क्लास में वेरी नाइस हम देख सकते हैं कुछ बच्चों ने लिख लिया है. वेरी गुड, वेरी गुड. Yeah, you can start with the book today, so no problem. And further, you just use PPT. We have chapter-wise PPT, so please use that, and you can start. Please start, ma'am. Thank you. Yes, ma'am. I've got the PPT. I'll just start it. मैम मैम जस्ट अ मिनट. राइट साइड में टॉप में देखिए, राइट साइड में स्लाइड शो है, उसमें क्लिक करेंगे तो आपका स्लाइड फुल स्क्रीन आएगा. ओके, आपण याच्यामध्ये पाहू शकता आता की आपल्याकडे विविध प्रकारच्या परिसंस्था आहेत. ओके, आपल्याकडे पृथ्वीवर विविध प्रकारच्या परिसंस्था आढळतात. प्रत्येकामध्ये अद्वितीय वनस्पती प्राणी आहेत. ओके, एक मिनिट द्या मला. तर आपण जसं या धड्याचं ची ओळख बघितली होती, तसं त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं आहे की आपल्या पृथ्वीवर विविध प्रकारचे सजीव असतात. लाखो प्रजातींचे, विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव, विविध प्रकारचे सजीव याच्यावर राहतात. आणि या सगळ्यांचा अभ्यास करणं हे आपल्यासाठी कठीण असतं. आणि त्यामुळे यांचं आपल्याला एक वर्गीकरण करावं लागतं. वर्गीकरणामध्ये आपण त्यांचे ज्या जीवांचं जे गुणधर्म आहेत ते सारखे आहेत अशा गुणधर्माच्या जे सजीव असतात त्यांना एका गटामध्ये आपण त्यांचा समावेश करत असतो. तर
जेव्हा आपण या जीवांचं वर्गीकरण करतो, सजीवांचे गट आणि त्यांचं उपसमूह म्हणजे त्यांचे छोटे छोटे जे गटांमध्ये आपण त्यांचं विभाजन करतो, त्याला आपण जैविक वर्गीकरण असं म्हणतात. ओके, तर इथे तुम्हाला त्या शास्त्रज्ञांचं नाव दिलेलं आहे, रॉबर्ट हार्डिंग विटेकर. ओके, हे एक इकोलॉजिस्ट आहे ज्यांनी इकोलॉजीचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती आहे त्यांचा अभ्यास केलेला आहे. आणि त्यांनी 1920 ते 1980 या कालावधीमध्ये सजीवांचं वर्गीकरण केले आहे. त्यांनी 1969 मध्ये सजीवांचं 5 गटांमध्ये वर्गीकरण केलं. आणि या 5 गटांमध्ये वर्गीकरण करत असताना त्यांनी कोणते निकष लावले, तर पहिलं आहे पेशींची जटिलता. काही जे सजीव आहेत आपल्या पृथ्वी तलावर ते खूप साध्या प्रकारे त्यांची रचना केलेली असते, परंतु काही जे सजीव आहेत त्यांचं खूप जटिल प्रकारे रचना केलेली असते. आपल्या इथे काही सजीव असे आहेत जे फक्त एक पेशीने बनलेले आहेत, पण काही सजीव जे आहेत ते खूप साऱ्या पेशींनी बनलेले आहेत. तर या पेशींच्या जटिलतेवरून आपण या सजीवांचं वर्गीकरण केलं. त्याच्यानंतर सजीवांचे प्रकार, ज्या सजीवांमध्ये एक पेशी आहे त्यांना आपण एकपेशीय म्हटलेलं आहे, आणि ज्या सजीवांमध्ये बहुपेशी म्हणजे भरपूर एकापेक्षा जास्त पेशींनी ते बनलेले आहेत त्यांना बहुपेशी असं म्हटलेलं आहे. तिसरं आहे पोषणाचा प्रकार, म्हणजे मोड ऑफ न्यूट्रिशन. जेव्हा पोषणाचा प्रकार म्हणजे कुठलाही सजीव आहे तो आपलं जे पोषण आहे ते कसं करतो. जसं की आता आपण एक उदाहरणादाखल घेतलं की वनस्पती स्वतःचं जे अन्न आहे ते स्वतः तयार करतात, आणि ते म्हणजे प्रकाश संश्लेषण पद्धतीने करतात. ओके, त्यामुळे त्यांना ऑटोट्रॉफ म्हणजेच स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे जे सजीव आहे ते असं म्हटलं जातं. आणि आपण जे आहोत आपण वनस्पतीवर किंवा प्राण्यांवर आपल्या अन्नासाठी अवलंबून असतो, म्हणून आपण असतो हेटेरोट्रॉफ. ओके, त्याच्यानंतर विविध प्रकारची जीवन पद्धती कशी आहे, त्यांची जीवन पद्धती कशी आहे, ते पाण्यात कसं राहतात, ते जमिनीवर कसे राहतात, त्याप्रमाणे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर वर्गानुवंशिक संबंध, म्हणजे त्यांचं अनुवांशिकतेने त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडत आलेले आहेत. जसं की आता तुम्हाला जर मी उदाहरणादाखल दिलं तर आपल्या इथे जे म्हणजे कोंबडी जी असते, जे हेन आहे, ओके, त्यांचे बरेचसे गुणधर्म हे त्या काळी प्राचीन काळी असलेल्या डायनोसॉर बरोबर साधर्म्य असतं. ओके, त्यामुळे आपण बाकी आपण फक्त माणसाचा जर विचार केला, ओके, तर आपण माणूस हा सुद्धा त्याच्या बरेचसे गुणधर्म आहेत हे माकडाप्रमाणे आहेत. तर त्यामुळे शास्त्रज्ञांनी असा शोध लावला की आपला संबंध जो आहे, वर्गानुवंशिक संबंध जो आहे तो माकडांसोबत आहे. तर हे काही निकष त्यांनी त्यांच्या सोबत घेऊन जे पेशी आहे त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. जेव्हा जीवसृष्टी वर्गीकरण केलं तेव्हा त्याच्यामध्ये हे 5 घटक जे आहे याच्यामध्ये या जीवांचं ओके, काही स्कूलचं सेमी इंग्लिश आहे असं लिहिलेलं आहे. ओके, सो थोडं मी इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, हे जे जीवसृष्टी आहे, ओके, ही जी जीवसृष्टी आहे त्याचं 5 विभागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. मीन्स दे हॅव डिवायडेड इट इनटू 5 फॅक्टर्स. सो फर्स्ट इज मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, थर्ड फंगस, प्लांट्स, and 5 is animals. ओके, मराठीमध्ये सांगितलं तर मोनेरा, प्रोटिस्टा, कवके म्हणजेच फंजाई, ओके, फंगस, आणि वनस्पती म्हणजे प्लांट्स, आणि प्राणी म्हणजे एनिमल्स. सो या 5 घटकांमध्ये आपली जीवसृष्टी जी आहे ती विभागली गेली आहे. ओके, सो ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिवायडेड इनटू दीज ऑल 5 फॅक्टर्स. ओके, सो लेट्स सी फर्स्ट अबाउट मोनेरा. मोनेरा के बारे में जानेंगे. मोनेरा बद्दल आधी आपण बघूया मोनेरा मध्ये काय असतं. तर मोनेरा जे आहे त्यांचे चित्र इथे दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये 2 प्रकारचे गट आहेत. मोनेरामध्ये सुद्धा 2 प्रकारचे गट आहेत. एक आहे बॅक्टेरिया
आणि एक आहे सायनोबॅक्टेरिया. So 2 different types of groups are there in Monera. First is bacteria and another one is cyanobacteria. Okay, cyanobacteria म्हणजे नीलहरित शैवाल असं सुद्धा म्हटलं जातं याला, सायनोबॅक्टेरियाला. नीलहरित शैवाल म्हणजे काय, जे आपण नदीच्या काठी किंवा जिथे पाण्याचं ठिकाण असेल तिथे काही प्रकारे जी शेवाळ जमा झालेली असते, ओके, ती कशी हिरव्या कलरची दिसते, आपल्याला हिरव्या रंगाची दिसते. सो हे मोनेरा जे आहे ते असतात. ओके, सो मोनेरा हे एकपेशीय आहेत. मीन्स दीज ऑर्गॅनिझम्स आर युनिसेल्युलर. एकपेशीय म्हणजे युनिसेल्युलर. ओके, तुम्हाला पाहिजे असेल तर कुठेतरी नोट डाऊन सुद्धा करू शकता की युनिसेल्युलर म्हणजेच एकपेशीय आहेत. दुसरं त्यांचं लक्षण म्हणजे ते स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑटोट्रॉपिक किंवा हेट्रोट्रॉपिक. स्वयंपोषी मीन्स आता इथे तुम्ही बघितलं आहे नीलहरित शैवाल. जेव्हा आपण बघतो नीलहरित शैवाल म्हणजे त्याच्यामध्ये असतं हरितद्रव्य. हरितद्रव्य म्हणजे काय, क्लोरोफिल. ओके, तर मला कोणी सांगेल का की ह्या क्लोरोफिलचा काय उपयोग आहे? कोणीही एकाने हात वर करू शकता आणि मला सांगू शकता की हे जे हरितद्रव्य आहे, ओके, त्यांचा काय उपयोग असतो? क्लोरोफिल जो आहे, ओके, द क्लोरोफिल वेअर इट इज गेटिंग युज्ड. ओके, आय थिंक मिथून त्यांनी हात वर केलेला आहे. अनम्यूट करून आन्सर देऊ शकता. कोणी एखादे आन्सर देऊ शकता की ही हरितद्रव्य जे आहे, हरितद्रव्यांचं काय कार्य आहे? इथे आपण बघितलं आहे की हे जे मोनेरा आहे त्यांच्यामध्ये नीलहरित शैवाल असते. ओके, आणि ही नीलहरित शैवाल म्हणजे त्यांच्यामध्ये असतं हरितद्रव्य. हरितद्रव्य हे हरितद्रव्य म्हणजेच क्लोरोफिल. हे क्लोरोफिल कशासाठी? बरोबर. तर क्लोरोफिल, ओके, तुझ्या करेक्ट उत्तरसाठी मी तुला हे इमोजी देते. थँक्यू. ओके, तर हरितद्रव्य हे जे आहे ते म्हणजे खरं तर हे मेनली जे आपले वनस्पती आहेत त्यांच्यामध्ये अन्न तयार करण्यासाठी वापरतात. ओके, आणि हा हरितद्रव्य काही बॅक्टेरियाज मध्ये सुद्धा प्रेझेंट असतं. ओके, अँड दे आर युझिंग इट फॉर फोटोसिंथेसिस. ओके, ते फोटोसिंथेसिस साठी युज करतात. आता हे जे मोनेरा आहे तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा बघितलंय, हे आदि केंद्रकी असतं. आदि केंद्रकी म्हणजे काय, युनिसेल मीन्स युकॅरियोटिक सेल. ओके, युकॅरियोटिक सेल म्हणजे यांच्याकडे एक खरं असं केंद्रक नसतं. ओके, इट इज नॉट हॅव्हिंग अ ट्रू न्यूक्लियस इन इट. ओके, असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात. जसं एक साध्या पेशीमध्ये जे घटक असायला हवे ते या पेशीमध्ये नसतात आणि म्हणूनच आपण त्याला आदि केंद्रकी किंवा युकॅरियोटिक सेल बोलतात. सेल्सचे जे ऑर्गॅनिझम, जसे आपल्या शरीराचे बॉडी पार्ट्स आहेत, आपले हात आहेत, पाय आहेत, तसे प्रत्येक पेशीचे सुद्धा अवयव असतात. ओके, त्याला बोलतात सेल ऑर्गॅनलीज. ओके, पण हे किंवा मराठीमध्ये त्यांना बोलतात पेशी अंगके. तर ही पेशी अंगके जी असतात ती काही सेलमध्ये नसतात. ओके, आणि त्या सेलना बोलतात युकॅरियोटिक सेल. आणि याच्यात उदाहरण दिलेलं आहे. सगळे जे मोनेरा आहेत, ओके, ते आहेत युकॅरियोटिक सेल. ओके, त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो आहे प्रोटिस्टा. ओके, सो प्रोटिस्टा हा सुद्धा एकपेशीय असून पेशीत पटलबद्ध केंद्रक असतात. आता हे जे आहेत हे सुद्धा युनिसेल्युलर आहेत. ओके, आणि यांच्यामध्ये एक पटलबद्ध म्हणजे काय की एक आवरण असतं त्यांच्यावर. त्यांच्या आतमध्ये जे केंद्रक आहे, त्यांच्या आतमध्ये जे न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसवर एक आवरण असतं. ओके, प्रचलनासाठी छद्मपाद, रोमके किंवा कशाभिका असतात.
ओके, प्रचलनासाठी म्हणजे काय? प्रचलन म्हणजे मूवमेंट, त्यांना हालचाल करण्यासाठी इथे लिहिलेलं आहे छद्मपाद किंवा रोमके किंवा कशाभिका. ओके, तर पहिल्या याच्यामध्ये तुम्ही काही हे केस सारखं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला, हे शेपटी सारखं जे स्ट्रक्चर आहे ते तुम्हाला दिसतंय. तर ह्या सजीवांमध्ये किंवा याच्यामध्ये केसांसारखं स्ट्रक्चर आहे ते दिसत असेल तर हे फ्लॅजेला, ओके, सिलिया या गोष्टींचा वापर करून हे जे ऑर्गॅनिझम आहे ते हालचाल करतात. ओके, याच्यामध्ये पण काही जे ऑर्गॅनिझम आहे ते ऑटोट्रॉपिक आहेत म्हणजे स्वयंपोषी आहेत. फॉर एक्झाम्पल युग्लिना, वोल्वॉक्स. ओके, इट कंटेन्स क्लोरोफिल इन इट. सो काही जे आहेत ते स्वयंपोषी आहेत जसं की युग्लिना आहे, वोल्वॉक्स आहे. ओके, आणि काही जे आहेत ते परपोषी आहेत म्हणजेच हेट्रोट्रॉपिक, दे आर हेट्रोट्रॉपिक. सो एक्झाम्पल अमीबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम. ओके, आता तुम्हाला प्लाझ्मोडियमचं एक उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना मलेरिया बद्दल माहिती असेल. ओके, जस्ट मला हात वर करून सांगा की तुम्हाला जर मलेरिया बद्दल माहिती असेल तर हात वर करा. मलेरिया माहिती आहे? मलेरिया हा रोग माहिती आहे? ओके, तर मलेरिया हा रोग याच्यामध्ये जो प्लाझ्मोडियम दिलेला आहे त्याच्यामुळे होतो. ओके, आपण बोलतो मच्छरमुळे मलेरिया झालेला आहे, पण मच्छर मध्ये सुद्धा हे प्लाझ्मोडियम जेव्हा जातात तेव्हा त्यांच्यामुळे आपल्याला हा जो मलेरिया आहे तो होत असतो. ओके, जलीय परिसंस्था म्हणजे जी परिसंस्था पाण्यामध्ये आहे. ओके, तुम्हाला माहिती इकोसिस्टीम, जमिनीवरची इकोसिस्टीम, पाण्यामधली इकोसिस्टीम. तर पाण्यामधली जी इकोसिस्टीम आहे वॉटर इकोसिस्टीम अँड ह्युमन हेल्थ याच्यामध्ये हे प्रोटिस्टा जे आहे ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. ओके, त्याच्यानंतर आहे कवके. तुम्हाला अळंबी वगैरे माहिती असेल. ओके, बुरशी वगैरे माहिती असेल. सो कवके इज नथिंग बट द फंगस. सो इट इज हेट्रोट्रॉपिक, असंश्लेषी, दृश्य केंद्रकी. दृश्य केंद्रकी मीन्स प्रोकॅरियोटिक सेल. याच्यामध्ये एक प्रॉपर केंद्रक असतं, यांच्या पेशीमध्ये एक केंद्रक असतं. ओके, हे हेट्रोट्रॉपिक आहेत म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाही. असंश्लेषी आहेत म्हणजे हे प्रकाश संश्लेषण करत नाहीत, आपल्या अन्नासाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून असतात म्हणजेच हे हेट्रोट्रॉपिक आहेत. ओके, म्हणजेच परपोषी आहेत, दुसऱ्यांवर अवलंबून असतात. असंश्लेषी मीन्स हे फोटोसिंथेसिस करत नाही. आणि दृश्य केंद्रिकी सजीव म्हणजे हे युकॅरियोटिक सेल्स आहेत. ओके, दुसरं जे आहे त्याच्यामध्ये आहे हे मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनिक पदार्थावर जगतात. मृतोपजीवी म्हणजे काय? कोणी सांगेल जे सेमी इंग्लिश मध्ये त्यांनी सांगेल मृतोपजीवी म्हणजे काय? इथे एक मला बदल सांगायचा आहे, ते थोडं वर्ड मध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. आदी केंद्रिकी म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि दृश्य केंद्रिकी म्हणजे युकॅरियोटिक सेल आहे. ओके, तुम्ही तिथे लिहू शकता की आदी केंद्रिकी मध्ये न्यूक्लियस नसतं. ओके, ट्रू न्यूक्लियस नसतं म्हणून त्यांना प्रोकॅरियोटिक म्हणतात. आणि जे दृश्य केंद्रिकी आहे त्यांच्यामध्ये केंद्रक दिसतं आपल्याला, दृश्य जे दिसतं म्हणजे त्यांना युकॅरियोटिक म्हणतात. मृतोपजीवी म्हणजे काय? जे मेलेल्या जीवांवर जगतात. ओके, सो those who are using this dead and decay animals for their food. ओके, जे डेड आणि डीके अॅनिमल्स आहेत त्यांच्यावर आपलं पोषण करतात त्यांना मृतोपजीवी म्हणतात. तसेच कार्बनिक कुजलेले जे पदार्थ असतात, कुजलेले कार्बन असलेले पदार्थ असतात त्यांच्यावर हे जगतात. पेशी भित्तिका कायटिन
या जटिल शर्करेपासून बनलेली असते. आता तुम्हाला माहिती आहे की जेवढे पण कीटक असतात आपल्या आजूबाजूला, म्हणजे ते मच्छर असेल किंवा कोणत्याही प्रकारचा किडा असेल, त्यांच्या शरीरावरचं जे आवरण असतं ते थोडंसं कडक असतं. सो त्याच पदार्थापासून ह्या ज्या हे जे पंजाळ आहे त्यांचं पण जे पेशीचं आवरण आहे ते बनले. काही कवके ही तंतुरूपी असून पेशी द्रव्यात असंख्य केंद्रे असतात. काही जे फंगस आहेत, सम फंगस दे आर फायब्रस. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये धाग्यासारखं स्ट्रक्चर असतात आणि त्यांचे जे पेशी द्रव्य आहे त्याच्यामध्ये खूप सारे केंद्रक असतात. काही सेलमध्ये फक्त एक केंद्रक असतं, यांच्यामध्ये खूप सारे असतात. ओके, कवक किण्व, बुरशी, ऍस्परजिलस, पेनिसिलियम आणि भूछत्री हे त्यांचं एक्झाम्पल आहे. कवक किण्व म्हणजे काय? आपण केक बनवतो, सुरुवातीला ऐकलं असेल तुम्ही, आपण बेकर्स ईस्ट टाकतो. ओके, हे बेकर्स ईस्ट काय आहे, काय करतं की आपण जेव्हा पीठ मळतो, तुमच्यापैकी कोणी मला सांगेल का, तुम्हाला जर माहिती असेल तर आपण केक कसा बनवतो? कोणाला माहिती आहे केक कसं बनवतो आपण? हा, आवाज क्लिअर नाही आहे. ओके, मी सांगते तुम्हाला आपण केक कसा बनवतो. आपण पीठ घेतो, त्याच्यानंतर आपण बेकर्स ईस्ट टाकतो, त्याच्यामध्ये बेकिंग पावडर वगैरे टाकतो. ते हे ईस्ट म्हणजे एक प्रकारचे सजीव असतात. ओके, एक प्रकारचं फंगस असतं, पण जे आपल्याला प्राची, यू कैन गिव द एग्जांपल ऑफ इडली इफ दे ईट. दे डोंट नो ईस्ट, इनको नहीं पता होगा. या रात को जो भी चावल रह जाता है या आटा रह जाता है तो सुबह उसमें जो एक वो जो फूल जाता है, they can relate to that example, not the yeast example. Over to you. ओके, तुम्ही सगळ्यांनी इडली खाल्लीच असेल. ओके, इडलीमध्ये आपण असं ईस्ट टाकत नाही, पण तरी पण जेव्हा इडलीचं पीठ आपण रात्री ठेवतो, तुम्ही बघितलं असेल सकाळी ते फुगतं पीठ. ते का फुगतं? कारण त्याच्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतात त्याचं पीठ असतं ना. ओके, आणि ही इडली जेव्हा आपण स्टीम करतो किंवा आपण जेव्हा त्याला वाफेवर शिजवतो किंवा जेव्हा केक आपण बेक करतो, तेव्हा त्याच्यामध्ये असलेला जो गॅस असतो, त्याच्यामध्ये असलेला जो वायू असतो तो बाहेर निघतो आणि त्याच्यामुळे ती इडली जी आहे ती स्पॉन्जी बनते. ओके, सो ते ईस्ट जे आहे त्याला इथे आपण कवक किण्व म्हणतो. एस्परजिलस, तुम्ही जेव्हा आपण बऱ्याचदा आपण कांदा कापतो, त्या कांद्यावर काळं असं एक कवर असतं. आपण काय करतो, आपण ते पुसतो आणि आपण तो कांदा तसाच घेतो, पण ते काळं म्हणजे ते सुद्धा एक प्रकारचं फंगस असतं. ओके, आणि त्या फंगसचं नाव आहे एस्परजिलस. ओके, पेनिसिलियम हे सुद्धा एक प्रकारचा फंगस आहे, ज्याच्यामुळे जे लुईस पाश्चर नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी पेनिसिलियम या फंगस पासून पेनिसिलिन नावाची एक लस बनवली होती, एक वॅक्सिन बनवलं होतं. ओके, त्याच्यानंतर भूछत्र, अळंबी, मशरूम तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. तर हे सगळे जे आहेत या कवकांमध्ये यांचा समावेश होतो. ओके, नंतर आपण सुरुवात करणार आहोत हे सूक्ष्मजीव आणि सूक्ष्मजीवशास्त्र. आता माझ्यामध्ये फक्त 1 मिनिट राहिलेला आहे. तर आतापर्यंत आपण जे शिकलेलो आहे त्याच्यामध्ये कोणाला जर काहीही डाऊट असेल, 1 मिनिट. आतापर्यंत आपण जे काही शिकलेलो आहे याच्यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. सेमी इंग्लिश वाले काही असतील ज्यांना मराठी शब्दांच्या ऐवजी जर इंग्लिश शब्द विचारायचे असतील किंवा कुठला शब्द इंग्लिश मध्ये गेला असेल ज्याचा मराठी अर्थ तुम्हाला माहिती नसेल, तर तुम्ही विचारू शकता.
काही डाऊट नाही आहे? ओके. येस मॅम. Can you ask somebody to come right in front of the mic and tell you about the session you have conducted? So what they have understood in this session. Anyone, Okay. only one child. आज आपण जे काही शिकलेलो आहे त्याच्यापैकी त्याचा जो सारांश आहे तुम्ही तुमच्यापैकी कोणीही मला सांगू शकेल का? कोणीही स्क्रीनच्या समोर या आणि मला फक्त एक शॉर्ट मध्ये सांगा की आपण काय शिकलो. कोणीही ट्राय करू शकतं. तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करा आणि तुम्ही सांगा. जितने भी टीचर्स हैं आप प्लीज किसी भी बच्चे को आगे करिए जिनको समझ में आया आज की क्लास, किसी को भी सामने बुलाइए. वेरी नाइस बेटा, बेटी. ओके. बहुपेशी, काय काय ऐकली का द्या मॅडम? जसे एकपेशी, बहुपेशी, केंद्र असलेल्या केंद्र असलेल्या पेशी, केंद्र केंद्र नसलेल्या पेशी, अच्छा, नाम क्या है आपका बेटा? नाम क्या है? सुहाना पटावी. पुन्हा सांग. क्या नाम है इनका? सुहाना सुहाना. ओके. हाँ सुहाना, एक बात बताइए, आपको क्लास में मैम ने जब पढ़ाया तो आपको समझ में आ रहा था? हाँ मैम. आपको लग रहा है कि अगर ऐसे मैम पढ़ाएंगे तो आपको इंटरेस्ट आएगा पढ़ने में? हाँ मैम. थोड़ी दिक्कत हुई थी क्लास में पढ़ने में क्योंकि टीचर से नहीं हुई दिक्कत? ओके ओके, वेरी नाइस. थैंक यू सुहाना, थैंक यू सो मच. थैंक यू मैम. थैंक यू. आप में जितने भी बच्चे यहाँ पे, जितने भी टीचर्स हैं यहाँ पे, आप लोगों से रिक्वेस्ट है, मुझे पता है ऑनलाइन क्लासेस पढ़ने में दिक्कत आती है, आपके नॉर्मल रूटीन में दिक्कत आती है, लेकिन मेरा रिक्वेस्ट है कि आप जो भी टाइम बच्चों का असाइंड है उस टाइम पे इन बच्चों को